दादा ते लाडकी बहीण योजनेत आमच्या ताईचं नाव घालायचं जरा. अरे तू आलास परत. तुझी बहीण या योजनेत बसत नाही बाबा. तुझी बहीण आणि दाजी आता लंडनला स्थायिक होणार आहेत, माहितीये आम्हाला. तरीच मी सांगाल तू राहायच तर राहावा लंडनला, खरं लगेच जाहीर करू नका म्हणून. तू त्या चहलच्या बायकोला सांगितलं असणार, त्या शानीला लगेच चहलला सांगितलं असणार, आणि चहल काय हायच गावभर करायला. धक्कादायक बातम्या द्यायची सवयच लागल्या तुम्हाला. अगं ताई रडू नको ग ताई, चुकून आवाज वाढला माझा. नाही म्हणजे 1500चा विषय आहे ना. नाही म्हटलं तरी 1500 मध्ये पोरांच्या हस्ताक्षर आणि कराटे क्लासची फी तर निघत्या. सॉरी माफ कर मला, रड नको कर तू. गलती आपसे न हुई, मुझसे हो गई. तुझी चूक नाही आहे ताई. ती सोशल मीडिया न्यूज वाली काय पण छापतात. परवा त्या राष्ट्रीय लग्नात पांडे भाऊने जरा लिटल मागितली तर आज त्याच्यामुळे तिची कॅप्टन्सी गेली असं छापले. या न्यूज पोर्टल्स वाले असते की नाही, लई खानखान शिव्या यायला तोंडात आता माझ्या. गालियों से बदनाम का होगा न मेरा न आपका. पण तुझा यो भाऊ तुझा भार हलका करणार. मला काय आयडिया सुचल्या. लाडकी बहीणसारखं आता लाडका भाऊ योजना पण निघाल्या. 10,000 मिळणार आहेत मला. दाजीसने 6,000 मिळतील. 12वी पर्यंत शिक्षण झालं ना त्यांचं. पण त्याचं टेन्शन घेऊ नकोस. मला जे 10,000 मिळणार आहेत त्यातले 1,500 मी तुला देणार. आणि पोरं जेव्हा कोल्हापूरला येतील तेव्हा त्यांच्या हाताला 100 रुपये ठेवणार. हा खरं लंडनला गेल्यावर आम्हाला विसरायचं नाहीये. मेरी बहना है